तेच आता ब्लॉग चालत नाही, जॉब करत नाही आम्ही, त्याचं काय माझं काय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर आता करतोय नाश्ता, पोहेचा नाश्ता आहे आज. मम्मी आज लवकर गेली कामाला, कारण आज लवकर बोलवलं होतं. सकाळी 8 वाजताच गेली मम्मी कामाला. मी उठून बघतोय की मम्मीच नाहीये. मम्मीने कालच ब्लॉग मध्ये पण सांगितलं असेल की मम्मीला आज लवकर जायचंय. तर आपण फटाफट नाश्ता करून घेऊया, नाहीतर हे लोक खातील. बघितलं, नाश्ता करताना काय पण करताना आलेच नाही. हे बघा, ही नाश्ता करायचंय. माझी आंघोळ झाली, मी रेडी झालो, आता बसलो जेवायला. कालची बिर्याणी. इथं मंटू बसली आहे, इथं स्वीटी. दोघांची नजर माझ्या बिर्याणीवरती आहे. जेवून ना आम्हाला साईनला जायचंय, कारण फॉर्म निघलेत ऍडमिशनचे. पप्पांना बोललोय, पप्पा न्यूज बनवतायत. पप्पा बोलले की दादा अजून वहिनी येतील ना तर तेव्हा जाऊ, कारण दादा वहिनी गाडी घेऊन गेलेत ना. पप्पा बिर्याणी गरम करतायत. चांगली नाही का? खराब झाली का? चांगली तर आहे. मी खाल्ली होती तर टेस्ट लागत होते. चिकनचे पीस एकदम काढून काढून ते फ्राय करून स्वतःसाठी घेतायत. अजून रिकामा भात ठेवतात टोपात. मला पण ठेवा. रात्र खाल्ला तरी खाल्लेला नाहीये. पप्पा सकाळी आलेत, रात्रभर बाहेरच होते पार्टी करत. सकाळी आलेत घरी. काय काय पाहिजे? हा काय? हा चिकन. बघितलं कसं बोलतीये. आता पप्पांनी कसं जेवून ते चिकनच्या हड्ड्या असतात तसे ठेवल्यात ना, तर तिला चिकनच्या हड्ड्या पाहिजेत. मग कशी बोलते, कशी बोलते. बघितलं काय बोलते ते यार. चल खाली बस, जेवण पटके. हा चिकन पाहिजे. खाल्लंस ना तू? खाल्लंस ना? मी अजून माझा भाऊ चाललोय कॉलेजला. पप्पा ना आले, पप्पांचं काहीतरी काम होतं. पप्पा बोलले तुम्ही जावा, मी येऊ नाही शकत. लवकर जायला लागेल, कारण 1-1:30 वाजता काहीतरी लंच ब्रेक असतो त्यांचा लंच ब्रेक लय मोठा असतो. नाहीतर मग खूप वेट करायला लागेल. जर लंच ब्रेकच्या टायमाला आम्ही गेलो ना, खूप वेट करायला लागेल. मी आता कॉलेजला गेलो होतो. आता ते लोक बोलतायत की 1 तारखेला, डिसेंबरच्या 1 तारखेला फॉर्म निघणार आहेत. अजून काही निघले नाहीत. फक्त ना भाई मला ना माझ्या व्हॅलिडिटीचा टेन्शन येतंय, कारण कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. SC मधून फॉर्म सबमिट होणार आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी नाही दिली, काय नाही दिलं तर माझा ओपन मध्ये फॉर्म जाईल. तर तेच टेन्शन येतंय. व्हॅलिडिटी काढायची आहे. आता बघू, 1 तारखेला यायला लागेल. आता जाऊया फटाफट घरी. व्हिडिओ पण बनवायला जायचंय. अक्षयचा काय कॉल आला नाही. बघू आता अक्षय कॉल करेल. अक्षयला कॉल करतो मी. कुठे काय ना काय शूट करू. लोक ना माझ्या तोंडाकडे असे बघतायत ना भाई, मला खूप म्हणजे खूप थोडं ऑकवर्ड वाटतंय. बट काय नाही, मी तर ब्लॉग बनवणारच आहे. आता बसलोय जेवायला. शेजवान राईस, टाइमपास आपलं सुकून आहे भाई. तर आता फटाफट जेवूया. जेवलं बिवलं. आता कास्ट व्हॅलिडिटीचा बघतोय इथे निघेल का नाही. कास्ट व्हॅलिडिटी बनवून भेटेल का? काय काय डॉक्युमेंट्स लागतील? स्टुडंट सर्व्हिस. स्टुडंट आहे मी. 50चा पुरावा आहे का? 50चा? हा आहे ना. अजून बस सारा ऑनलाईन पेपर बदला, मैं व्हॅलिडिटी बनाके देतो. बघूया. व्हॅलिडिटी बनवायची आहे. मेरा स्टूडेंट हूँ मैं. कितना दिनों में आएगा क्या? आता बघू. हे बोलतायत की इथे फॉर्म सबमिट करायला लागेल. अजून माझं गावचं कास्ट सर्टिफिकेट आहे, तर तिथे जाऊन सबमिट करायला लागेल. अजून तिथून कलेक्ट करायला लागेल व्हॅलिडिटी. आता बघू. मी आता घरी आलोय तिथून चेंबूर स्टेशनवरनं. मम्मी आली आहे आज लवकर कामावरनं. नाही, मम्मी 8 वाजता सकाळी गेलती. मम्मी आली. ते कास्ट व्हॅलिडिटी साठी त्यांनी एक फॉर्म दिलाय. ते बोलले की हे सगळे डॉक्युमेंट लागतील. 1800 रुपये घेत आहेत. 1800 फक्त फॉर्म सबमिट करायचा आहे, सगळे डॉक्युमेंट भरून. मग ते बोलतात तुला गावी जाऊन ना परत फॉर्म तिथे द्यायला लागणार, भरायला लागणार. सगळे डॉक्युमेंट ना परत तिथे सबमिट करायला लागणार. मग ते लोक डायरेक्ट कास्ट व्हॅलिडिटी तुझ्या मेल वरती येईल ऑनलाईन.
असं 1800 रुपये घेतात फक्त फॉर्म सबमिट करायचा. बापरे, सगळे डॉक्युमेंट लागतील. बघू आता. अक्षय पण आलाय व्हिडिओ बनवायला. आता थोडा फ्रेश होतो, हातपाय तोंड धुतो कारण खूप थकलोय, खूप टॅन झालोय. हातपाय तोंड धुवून जातो व्हिडिओ बनवायला. तर आम्ही बाहेर व्हिडिओ बनवायला जाणार होतो पण माझा घरीच कंटेंट होता. अक्षय आलाय. हो, एकटे एकटे चाय. मम्मी पण एकटे एकटी चाय. मी पीसी वर गेलो. पीसी वर अक्षय आम्ही बसलो तर काय कंटेंट सुचत नव्हता. पीसी पिंक कॉर्नर. नाही असं वेगवेगळं ना, पीसीच बोलतात त्याला. अक्षयला पण कंटेंट काय सुचत नव्हता, मला पण सुचत नव्हता. मी बोललो की मम्मी सोबत एक कंटेंट आहे, घरी जाऊन तो बनवूया. कारण त्याचा पण मूड नाही आज व्हिडिओ बनवायचा, कारण पब्लिकच नाहीये. काय बनवणार आज? बनवणार ना व्हिडिओ. आणि इथे बघा, इथे बिस्किट बिचारी खाती, अजून ही बघत बसली आहे. आमचा घरचा शूट झालाय. आता मी चाललोय प्लेट आणायला. मम्मी बोलली की काल जे 2 उरलेल्या प्लेट त्या जा दुकानामध्ये ते घेऊन आण. ज्यांना माहिती नाही प्लेटचा सीन काय झाला, आमची 40 वर्षापूर्वीची मांडणी होती, मग ती विकली. अजून त्यांच्याकडनं प्लेट घेतली. 10 प्लेट घ्यायच्या होत्या पण त्यांच्याकडे 8च होता. ते बोलले की उद्या या, आम्ही 2 प्लेट देतो. तेच मम्मी बोलली 2 प्लेट राहिली आहे, जा त्यांच्याकडे जा घेऊन या. मग आता तिथंच चाललंय. अक्षय साथ में. अक्षयचा आज मूड खराब आहे. तेच आता ब्लॉग चालत नाही, जॉब करत नाही आम्ही. त्याचं काय माझं काय, आम्ही दोघं एकच नाव वरती आहेत. आमच्या दोघांचे सेम हाल आहेत. जेव्हा पण अडकतो दोघच अडकतो. सगळे सोडून गेले, दोघच राहिलो. काय सांगू, म्हणजे भाई आमचं वय वाढत चाललंय, अजून ग्रोथ तर काय नाही, पैसे तर काय नाही. टेन्शन येतं यार. समजतात, मस्करी नाहीये, हा लाईफचा प्रश्न आहे. समजताय. म्हणून मी काय बोलतो की तुम्ही सपोर्ट करा. जर नाही झालं तर भाई लाईफ स्पॉइल होईल. एका लाईफ मुळे खूप काय होऊ शकतं. आमची लाईफ बनून जाईल. मी आता पोहोचलोय. ते काका दिसत नाहीत कालचे, हे काका होते पण ते दुसरे काका दाखवत होते. बिल तर आणले. काका काल 2 प्लेट उरल्या होत्या, हे घ्या बिल. अरे तुम्हाला माहितीये आज न्यूज पण आली आहे, जे धर्मेंद्र देवल आहेत, सनी देवलचे पप्पा, ते ऑफ झालेत. लेजंड ऍक्टर गेलेत. बॉलिवूड इंडस्ट्रीला पण एक झटका लागलाय की एवढे मोठे आर्टिस्ट ऑफ झालेत. तर त्यांना रेस्ट इन पीस. फायनली घेतली प्लेट. मी त्यांना बोललो नाव लिहून द्या. बोलतात अरे नाव नाही लिहत. मी बोललो अरे काल 8 प्लेट वरती नाव लिहिलंय, नाहीतर माझी मम्मी घरातून बाहेर काढून टाकेल नाव लिहून नाही गेलो तर गाडी भेटली आहे. पप्पा आले. पप्पा बोलले कुठे आहे काय, गाडी घेऊन जा. पप्पा बोलले हे घे मच्छी, गाडी ठेव तुझ्याकडे, मग घरी जाऊन मच्छी दे, फ्राय करायला सांग. मग मस्त आज मच्छी खाणार. प्लेट काय 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 तिला वास आला, मंटूला वास आला. ए मंटू, तुला माहिती होतं पप्पानी मच्छी दिली? मला माहित नव्हतं दिली. मला म्हणतो ते खाली आहे. म्हणलं मी नाही येणार, तुम्ही त्या म्हणलं. अच्छा. कालची बिर्याणी मम्मी गरम करते. ही बिर्याणी कोण खाणार मच्छी बनवणार तर? मी खाते मच्छी फ्राय कर यार. हा मच्छी फ्राय कर. कमी आहे ना रे, मग फ्राय किती करू, कालवण किती करू? मग काय करते? त्याच्याऐवजी कालवणच करते मग. ठीक आहे, फटाफट कालवण कर. ताजी आहे यार मच्छी. मम्मी मच्छी बनली का? हा बनवली. बनवली. हा. होय, मच्छी दाखव मस्त. हो, टॅन टॅन. भाकर बनवतायत तुमच्यासाठी का? भाकर मम्मीला का? भाकर तर मी लवकर खात नाही. भात अजून भाजी मस्त. भाकर कधी खाल्ले तर खाल्ले. हे म्हणतो बघितलं मच्छी, मंटूला मच्छी. तर ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.